राज ठाकरेंनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। मनसे स्थापनेनंतर प्रथमच राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले होते। विजयी मेळाव्यानंतर ठाकरे बंधूंची आज दुसऱ्यांदा गळाभेट झाली आहे। जवळपास 20 मिनिटे राज ठाकरे मातोश्रीवर होते। दरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या खुर्चीलाही अभिवादन केले। तर आज मी खूप आनंदी आहे। राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दोन भाऊ एकत्र येतील की नाही ही जी शंका उत्पन्न केली जाते, तुमच्या मनामध्ये जो काही संशय होता, या संशयाला पूर्णविराम मिळाला। हे दोन भाऊ एकत्र आले ही अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट। त्यांना परमेश्वर उदंड निरोगी आयुष्य लाभो अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो। राज आणि उद्धव आणि सगळे मंडळ हे एक चुलत भाऊ आहेत। मी तर नेहमीच की राज नेहमीच उद्धवला दादूच म्हणायचं आणि उद्धवजी त्यांना राज म्हणायचे। तर एक खरं म्हणजे रक्ताचं नातं आहे ते। त्यामुळे ते जर गेले असतील तर आनंदाची गोष्ट आहे। भाऊ भावाला जर जाऊन भेटत असेल, काही राजकीय कारणामुळे दूर झालेले भाऊ एकत्र होत असतील आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असतील तर वाईट वाटायचं काही कारण नाही कोणाला। आज उद्धवजींचा वाढदिवस आहे, खूप त्यांच्या मनापासून शुभेच्छा। वाढदिवस असा एक प्रसंग असतो की त्यावेळेला सगळं मनता करून आम्ही एकमेकांविषयी जी वस्तुस्थिती आहे, जे सत्य ते बोलत असतो। 2012 नंतर आता पहिल्यांदा गेले बोलतो, चांगलं आहे, काय वाईट काय त्याच्यामध्ये, चांगलं झालं। चुकीचं काही नाही। आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने हळूहळू त्याचा मनमिलाप होतोय, त्यात जाऊन आले, त्यात वाईट काही नाही, चांगली गोष्ट आहे। छोटे वाढदिवसाच्या शुभेच्छा तर हा काही पक्ष कार्यक्रम नाही आहे। अनेक पक्षाची मंडळी वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा मिळत असतात। माननीय देवेंद्रजींचा वाढदिवस झाला परवा दिवशी, त्यावेळी माननीय शरद पवार साहेब होतील, माननीय उद्धवजी होते, सगळ्यांनी शुभेच्छा दिलेल्याच आहेत। याचा अर्थ थोडी ते एकत्र येणार आहेत। त्यामुळं उद्धव ठाकरे राज ठाकरेंचे काही शुभेच्छा एकमेका राज ठाकरेंनी दिल्या असतील म्हणजे मला वाटत नाही की त्यामुळे ते काही एकत्र येतील। आणि शेवटी ते एकत्र यावं न यावं तर दोन्ही पक्षच निर्णय येतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।